शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विट नंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ. उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं. आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचाही इशारा. चर्चेबाबत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस सांगू शकतील. वरच्या निवासस्थानावरील बैठकीच्या प्रश्नावर संजय राऊतांचा थेट बोलण्यास नकार. खासदार संजय जाधव उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा. परभणीसह मातोश्रीवरील बैठकीतही जाधवांची अनुपस्थिती. अनेक जण आमच्या संपर्कात. योग्य वेळी ऑपरेशन टायगर होईल. त्या दिवशी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. मार्केट यार्ड परिसरामध्ये झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चा. राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असा बॅनरवर आशय. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. बागेश्वर बाबाचा दावा. तर महापुरुषांबाबत लोककथा तयार होतात. इतिहासामध्ये असा कुठलाही दाखला नाही. बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. धीरेंद्र शास्त्रीकडून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान. या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची ट्विट करत मागणी. मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही. मराठी येत नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवू. यावरून वाद नको. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. मराठी शिकायला रिक्षा टॅक्सी चालकांना अडचण नाही. मग निरुपमांना का? आज आनंद दिघे असते तर निरुपम यांना कानशिलात लगावली असती. किमान शिंदेनी तसं तरी करावं. मनसे नेते संदीप देशपांडे यांचा निशाणा. मला शिवसेना मनसेत वाद होऊ द्यायचा नाही. मराठी भाषेला विरोध नाही. फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची भूमिका. शिवाजी कोण होता? पुस्तक छापून 40 वर्ष. आता वाद कशाला? अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं योग्य नाहीच. मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाड यांना सुनावलं. तर गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितली. शिंदेची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल. आंबी कुटुंबियांचा मात्र विरोध. गायकवाडांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना शिवीगाळ केली होती. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करा. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची मागणी. आज पुन्हा एसपींना भेटणार. अन्यथा कोर्टात दाद मागण्याचा इशारा. अत्याचारी भोंदू खरातच्या विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल. आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 उकळले. खरातचा सीए ललित पोफळे याची सरकारवाडा पोलिसात तक्रार. अमरावतीमध्ये मुलीवर मुलाची वाईट नजर पडू नये म्हणून पालकांचा अजब प्रताप. 16 वर्षीय मुलीला टक्कल करून घरामध्ये बसवलं. मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांवर गुन्हे दाखल. पीडित मुलीची बालगृहामध्ये रवानगी. विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम. अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशांवर तर नागपूर गोंदिया 44 अंश सेल्सिअस तापमानासह दुसऱ्या स्थानी. येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता. होळकरांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं चौंडीमध्ये गोदा ते नर्मदा यात्रेचा शुभारंभ. 30 नद्यांच्या कलशातून जलसंवर्धनाचा जागर घुमणार. अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं उपक्रम. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.